ससूनच्या 5 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। सुप्रिया सुळे आपल्याशी फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुप्रिया ताई, आपण मागणी केलेली आहे की ससूनच्या 5 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, काय आपलं म्हणणं आहे? असं आहे की ससून हॉस्पिटल हे अतिशय जुनं नुसतं हॉस्पिटल आहे आणि तिथे हजारो लोकांची आयुष्य वाचवलेली आहेत। लोकांनी एवढी सेवा केली आहे। म्हणजे पुण्यातले सगळ्यात महाराष्ट्रातले उत्तम डॉक्टर्स असतील, यांनी अनेक वर्ष अतिशय उत्तम काम तिथे केलंय आणि त्याच्यामुळे आता काही 2-4 घटना ह्या प्रशासनाच्या चुकीमुळे झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बदनामी ही संस्थेची होते, इन्स्टिट्यूशन संस्थेची बदनामी होते आणि याला जबाबदार कोण आहे? तर सरकार आहे। आत्ताचं तत्कालीन सरकार, ललित पाटलांची केस असेल, ही केस असेल, ही बदनामी एका चांगल्या संस्थेची सरकारच्या निष्क्रियपणामुळे होते। त्यामुळे याची श्वेतपत्रिका काढून कोण जबाबदार आहे, त्या सगळ्यामध्ये जातीने सरकारने लक्ष घातलं पाहिजे। अगदी सुप्रिया ताई, या संदर्भात तुम्ही सरकारमधल्या कोणत्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी बोलणार आहात का? त्या संदर्भात निवेदन देणार का? मंत्र्यांना एक पत्र केलेलं आहे आणि ट्विट ही केलेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा। अगदी, तर आपण पाहतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ससूनच्या 5 वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मागणी केलेली आहे।